शब्द लक्ष राहील ना. आता बोलून झाल्यावर आता रेकॉर्डिंग काय. कारण मी तर प्रश्न हाच केला होता की नंबर पण घेतला का. तू असा प्रश्न केलाच नाही. तू प्रश्न केला की तू अश्विताचा पण नंबर घेतला ना, म्हणजे तुला हे कन्फर्म होतं की मी माझ्या मोबाईलमध्ये तिचा नंबर मी सेव्ह बोललो तुला न ऐकायला आलं, मी काय करू. हा मग घेतला ना. हा घेतला ना, मग संपला विषय. मग तेच माझं मग काय झालं मग मग तुला काय प्रॉब्लेम आहे मी ते बोलत आहे. मला काय नाही प्रॉब्लेम. मग तिने तुम्हाला रिक्वेस्ट किती वर्ष झाले, 2 वर्ष 3 वर्ष पाठवली होती. मी आत्ता एक्सेप्ट केली. का बरं? म्हटलं कशाला ह्या लोकांना तर मी त्यांना ओळखत नाही, पण ते लोक मला ओळखून आहेत. हां कसं काय? मला ओळखून आहे, आपल्या पोरीला ओळखून आहे. कसं काय? ते युट्यूबवर पाहतात म्हणते. ते अलकाची सगळी हुशारी माहीत नाही मला. म्हणे तू पहिला बड्डे केला होता ना, तर आम्ही बघितलं म्हणे तुझं. म्हटलं कुठून बघितलं तुम्ही लोकांनी? मग यूट्यूबवर टाकते ना म्हणे तू असं काहीतरी. तर म्हटलं हो आहे म्हटलं यूट्यूबवर बघितलं म्हणे आम्ही, आणि मला माहीतच नाही. मला पण नाही माहिती कोण बघते. अलका याच्यात हुशारी. ती राहिला यांचे कॉन्टॅक्ट आहे ना, ते मोठ्या बहिणीचे वर्षासोबत रिलेशनमध्ये येतात. तिने सांगितलं असेल याची पोरगी आहे, हे व्हिडिओ पहा असं. तर मग तेच सांगत होते ते, त्यांना सगळं माहिती आहे. व्हिडिओ बंद कर म्हटलं. असा विषय मला माहितीच नाही म्हटलं. तिला पण त्यांच्या लग्नाला नाही गेले होते का तुम्ही? त्यांनी पण नाही दिली पत्रिका. त्यांचं आणि आपलं लग्न 1 वर्षाचा फरक आहे. त्यांचं 20 मध्ये झालं, आपलं 21 मध्ये झालं. काय बोलतो? तिचा मुलगा 5 वर्षाचा, आपली सुरू 4 वर्षाची. त्यांचं आधी झालं ना. हां 20 मध्ये, आपलं 21 मध्ये झालं. त्यांनी पण काय पत्रिका दिली नाही, आम्ही पण नाही दिली. खरं म्हणजे काय माहिती आहे का, आता भांडण चालू आहे म्हटल्यावर आता काय पत्रिका देणार आहे. विषय असा आहे की ते लोक आहे ना, आमच्यापेक्षा लहान असून आम्हाला असे समजतात की तुम्ही पुढे करा. आमची फॅमिली मोठी आहे, वडिलांची आहे, समजलं. आणि त्यांना पुढे करा. आम्ही सीमाच्या लग्नात, योगाच्या लग्नात माझी आई कामं करते आणि फिरती मारहाण. तेव्हा तर लहान होतो आपण, एवढी अक्कल नव्हती. पण जर तो क्षण आत्ताच्या संधीसोबत असता तर मी त्यांना लय भांडलो असतो. म्हटलं माझा बाप असता तर माझ्या आईला तुम्ही असंच काम करायला सांगितलं असतं का? डायरेक्ट पहिला प्रश्न हाच टाकला असता. आज आम्हाला बाप नाही तर तुम्ही आम्हाला वाऱ्यावर समजलं असं. तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही तर कामं करायला आलो तर हे विसरून जा, काही कोणी काम नाही करणार. कॅटर्सवाल्याने करून घ्या, इथे काय आम्ही कामं करायला नाही आलो. हे योगच आहे सीमाच्या लग्न. आता आपण लग्नात बायांना सांगत नाही, कॅटर्सवालेच लावतो ना. घरातले लोक कामं करत नाही का तुमचे 500 रुपये वाचवण्यासाठी. असे बंदर येते. कोण आणते? अरे आता थायरॉइड मुळे नमली ती, नाही तर अशी फुगा होती ती पूर्ण. मला वाटते असं 2 लोकांची जागा घेते ती. तिला जमत नाही आता, खूप जाड आहे, तिला चालायला पण जमत नाही. बेकार लोक येते, लय खेळी लोक येते. आता त्यांना आम्ही जमिनीबद्दल बोललो तर कुठं बोलतो ते. तुम्हाला आम्ही एकर देऊ, फक्त एवढंच बोललं. म्हणलं ठीक आहे, द्या 1 एकर, संपला विषय. मग एवढे दिवस केस कशाला चालवली? मग आता तेच जशी जमीन नावावर झाली मग संबंध पूर्ण तोडणार मी. मग काय नाही ठेवणार संबंध. आता ते लोक देतच आहेत, ते पण कोर्टाच्या थ्रू तर काहीच होत नाही. कोर्टाच्या थ्रू होईल. आता ते बघू. आता वकिलाशी बोलायचं. आता मी फ्री झालो आहे. मला ते कामाच्या टेन्शनने व्हायचं आणि मला व्हायचं आला. आता मी फ्री आहे. आता मी त्याला जाऊन बोलणार, तू करतोय काय. त्याला एकदम नीट व्यवस्थित विचारणार सगळ्या गोष्टी. हां, एकदा जमीन नावावर झाली की तुम्ही तुमच्या खात्यापासून मरत बसा, आम्हाला काही घेणं नाही. त्यांच्या कोणत्याच तर गोष्टीत नाही आहे. आता तुला आहे ना बाकी फक्त 2 गेले, पप्पा आणि अंकल.
ते लाईनं पण मारायच्या याच्यावर आले. म्हातारे काय नाही आहे नाते म्हणजे काही नाही राहिले. हे आता फक्त जमिनीचं वाद आहे फक्त एवढंच आहे. ते झालं की मग कोण कोणाशी काय नाही ठेवणार संबंध. हां कारण कसं आहे माणसाने ना माणसासारखं ठेवावं. स्वतःला मोठा स्वतःला वर चढणे समजायला पाहिजे प्रत्येक गोष्टीत आहे की नाही. कारण समोरची माणसं काय पागल नाही आहे म्हणून नात्याला खराब झालं ते. आणि आम्ही तर मान म्हणून हेच दिलं की बाबा माझ्या बापानंतर तुझा नंबर आहे. माझ्या वाडीला गेल्यानंतर यांनी त्याचा गैरफायदा घेतलेला आहे प्रत्येक गोष्टीत. पण खूप लेट म्हणजे केस टाकली. लेट केस नाही टाकले. केसचं काही नाही म्हणजे जमिनीचा जो भाग आहे तिथं जाऊन भांडायला ही आत्ता समजते की आता करायला पाहिजे. तेव्हा एवढी समजच नव्हती ना. आता वाटतं की आता जमिनीत घुसायचं म्हणजे घुसायचं. ते जे होते ते तुझे कोण लागतात ते अंकल आहे ना ते. मग ते असताना पण केलं असतं तरी चांगलं असतं. द्यायलाच तयार नाही त्यांनी ना. पण दिलं असतं. सगळे काही आपल्या समजदार फॅमिलीसारखे थोडी आहे. आता तुझं म्हातारं आहे तुझ्या घरात त्या असून सुद्धा तर तुझ्या बहिणी भांडायला लागली. त्यांना काय देऊ नये सगळं. मग तरी पण भांडतात. हां आणि हे बघ आता हे आमचं असूनही आम्हाला त्यासाठी दगड करावं लागतं. त्यांचं म्हणणं आहे ना की बाबा तुम्ही काय घेतलं नाही वगैरे असं काय बोलतात. त्यांचं तेच म्हणणं आहे. आणि माझ्या बापाने आम्हाला सांगितलं होतं म्हणजे माझ्या आईला की आम्ही आपण जमीन घेतली भावात आणि आईच्या नावावर केलेली. सगळ्यात मोठी चुकी तिथंच झालेली. सरळ हिशोब बाई तुझं आणि माझं नाव राहणार संपला विषय. तू घेतले दोघांचे राहणार जे काय होणार दोघांच्या यानेच होणार. मग तिसरा व्यक्ती आलाच नसता. आता सर्व दोघांचं असतं. दोघांनी समजून बाई तुझी अर्धी माझी अर्धी. आता त्या आईच्या नावावर गेल्याने सगळ्यांचे हिस्से पडले आणि सगळ्यांनी म्हणजे ज्यांनी घेतलं जर राहिलं बाकीच्यांना नाही भेटलं ते. आता दोघांचं असतं सामंजस्याने झालं असतं ना. आता तुमची वडिलोपार्जित जमीन ते तुझ्या बापाने जे काय ते दिलं सोकुशीने. माझे मामा त्यांचे पण वडिलोपार्जित जमीन होती ती त्यांनी त्यांचे सोकुशीने दिली विकले आणि करून टाकले प्ले. आता ही जमीन कशी आमची आहे त्याची वेगळी आहे. याने आता भांडणं कोणाची आले आमचे फालतूचे दुसऱ्यांची मजा झाली. म्हणून या गोष्टी कधी पण अशा केल्या नाही पाहिजे. त्याच्यामध्ये बहिणी पण येतील ना. मग काय फालतू गोष्टी करून ठेवल्या. त्या बहिणी सोडणार आहे का त्यांचा हक्क नाही सोडणार. मग ते पण घेतीलच ना. ते जेव्हा आम्ही घेणार कोण 10 लाख रुपये सोडणार आहे 10-15 लाख भेटल्यावर खाली चटका लागतो सिमेंटचा. एवढा काही झटका नाही लागत. मला लागतो. मला नाही लागत. पाय नाही ठेवते ना स्टेबल ठेव असं दाबून फक्त ठेव ना दाबून मग नको ठेवू ना पाय. कसं ठेव ना दाबून ठेव. पायच ठेवू नको ना मग. ठेव ना ठेवतो पाय. भरलेलं वांग व्हिडिओ बंद कर पहिला. नंतर फालतूचे हात नाही जाते. तेच नंतर फालतूचे कामं. ला